नमस्कार मंडळी. कालचा बिग बॉसचा मराठीचा एपिसोड म्हणजे निव्वळ राडा होता. मित्रांनो, कालच्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये आपण पाहिलं की कुणीही कुणाचा मित्र राहिलेला नाहीये. टास्कच्या नावाखाली एकमेकांवर कसा राग काढला जातो आणि एकमेकांचं कॉम्पिटिशन कसं कमी केलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजेच कालचा एपिसोड. तर चला पाहूया काय झालं कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये. तर मित्रांनो, कॅप्टन्सीच्या उमेदवारासाठी एक टास्क बिग बॉसने ठेवला होता, ज्याचं नाव होतं शेणाचं दार मेणाचं दार. तर आता जे जे कॅप्टनचे उमेदवार होतील त्यांना पॉवर की मिळणार होती. तर मित्रांनो, आता पहिला जो ग्रुप होता, 3-3 लोकांचा ग्रुप बिग बॉसने केला होता. त्यामध्ये पहिलं ग्रुप जे होतं, दिव्या, दीपाली आणि विशाल. तर आता सगळ्यांच्या मताप्रमाणे पहिल्या ह्याच्यामध्ये तिला इमॅच्युअर म्हणा किंवा अनुभव कमी आहे म्हणून, किंवा ती खूप बोलते पण काम जास्त करते, हे असं सगळे काही काही कारण देऊन तिला काढून टाकण्यात आलं. तर आता टास्कचा ट्विस्ट असा होता, जो माणूस बाहेर गेलेला आहे तो दुसऱ्या एका माणसाला बाहेर करू शकतो, म्हणजे त्या दोघांमधला. तर आता दिव्या बाहेर गेल्यानंतर तिच्याकडे ऑप्शन होते दिव्या आणि दीपाली. तर तिने आश्चर्यरित्या दीपालीचं नाव वगळलं आणि तिने विशालला कॅप्टनचा कंटेंडर बनवला. तर आता या बाबतीत आपण विचार केला तर दिव्या ऍक्च्युली किती बरोबर होती आणि किती चुकीची हे तुम्ही मला सांगा. माझ्या मते तर ती खूप चुकीची केली आहे. कारण ग्रुप ग्रुप ती स्वतः पण म्हणते, आता ती स्वतः साबित केली आहे की ती ऍक्च्युली इमॅच्युअर आहे. आउट ऑफ रिव्हेंजच तिनेही दीपालीचं नाव घेतलं. दुसरं जे ग्रुप होतं, अनुश्री, रोशन आणि सागर. तर आता डेफिनेटली राकेश, अनुश्री आणि रुचिताचं जे झालं होतं त्यामुळे अनुश्रीला कोणच सपोर्ट केलं नसतं. त्यामुळे बहुमताने अनुश्रीला बाहेर काढण्यात आलं. आणि अनुश्रीला बाहेर काढण्यामध्ये मोलाचं मत होतं तन्वीचं आणि राधाचं सुद्धा. तर आता अनुश्री बाहेर आल्यानंतर ना तिने सागरला बाहेर काढलं. आता मला ऍक्च्युली कळत नाही की रोशन भजनकरचा ऍक्च्युली खरं सांगायचं तर आता 8 दिवस होत आले, त्यांचा काही गेम दिसत नाहीये, जास्त कोणाशी ते बोलत नाहीयेत, खूपच ओव्हर शॅडो मध्ये राहत आहेत विशालच्या, असं दिसून येत आहे. म्हणजे विशालला फॉलो करतात असं दिसून येत आहे. तर आता बेसिकली सागर जे आहेत ते पण बाहेर आलेले आहेत. तर दुसरे कंटेंडर जे आहेत ते रोशन झालेले आहेत. तिसरं जे ग्रुप होतं ते होतं तन्वी, रुचिता आणि आयुष. तर आता यामध्ये कुणाला बाहेर काढायचं, तर रुचिताला बाहेर काढलं जातं. आणि रुचिताला वोट कोणी करतात, विशाल आणि राधाने. विशाल तर कारण सांगतो की जर ती कॅप्टन झाली तर कोणीही काम करणार नाही, म्हणून मला ती नकोय. तर आता राधाचं तर ऑब्व्हियसली आहे, तिला ही कालचं जे रामायण झालं होतं राकेश सोबत ते तिला आवडलं नव्हतं, त्यामुळं तिनेही रुचिताचं नाव घेतलं. आता रुचिताने शॉकिंगली तन्वीला बाहेर काढत आहे. तर आता तन्वी बेसिकली काही विचारत पण नाही की का तू मला काढली वगैरे. पण डेफिनेटली रुचिता खरंच मला थोडी समज कमी असलेली अशी मला वाटते. आय डोंट नो तुमचं काय मत आहे. तर तिसरं कॅप्टन्सीचे कंटेंडर आयुष आहेत. आता चौथं जे आहेत ग्रुप ते आहेत सोनाली, राधा आणि प्रभू. मित्रांनो, आपण एक गोष्ट इकडे मी सांगेन तुम्हाला, तन्वी, रुचिता खूप नसतात आमचा ग्रुप, आमची टोळी. पण कुठे ना कुठे रुचिता, तन्वी, राधा आणि अनुश्री ह्या चौघांच्या मध्ये विशाल घुसला आणि तो आता टोळीला लीड करतोय. त्यामुळे ही टोळी जी आहे ती विशालची आहे. आणि एका आठवड्यामध्ये कुणीही कुणाचे मित्र होत नाहीत आणि टोळी कधीही बनत नाही. कारण एकमेकांना समजायला वेळच लागतो, एक 15 दिवस तरी मिनिमम लागतात. त्यानंतर ना आपल्यालाही खरा गेम कळतो की कोण कसा आहे. आता चौथा ग्रुप जो आहे तो आहे सोनालीचा, राधाचा आणि प्रभूचा. तर आता सगळेजण मत देतात राधा नको, कारण राधाला अजून गेम कळलेला नाहीये. आता रुचिताचं जे मत होतं, तिने राधाला का दिलं असावं, कारण ती बोलते की हे आउट ऑफ रिव्हेंज, तिनं माझं नाव घेतलं म्हणून मी तिचं नाव घेणार. नॉनसेन्स. तर आता राधा जे आहे ते सोनालीला बाहेर काढते. तर प्रभू जे झाले ते चौथे कंटेंडर झालेले आहेत. तर आता सोनाली जी आहे ती म्हणते की मी शेणाखाली अजिबात जाणार नाही, तुम्ही काही करा बिग बॉस, मी अजिबात जाणार नाही. तर बिग बॉसने तिला पुढच्या आठवड्यासाठी डायरेक्ट नॉमिनेट केलेलं आहे. पाचवा ग्रुप जे आहे ते आहे राकेश, सचिन, ओमकार. तर मित्रांनो, इथे सगळेजण ओमकारला आउट करतात. आता ओमकार सचिनला बाहेर काढतो.
तर डेफिनेटली राकेश हे 5वे कंटेंडर आहेत. तर मित्रांनो, आपण पाहिलं तर ॲक्सेप्टन्स नावाची चीज जी आहे ती दिव्यामध्ये नाहीये असं मला तरी वाटलं. कारण सगळे तिला समजून घालतायत की तू चुकीचं केली. तिचं म्हणणं एकच होतं की तुम्ही ग्रुप असून मला सपोर्ट नाही केला, म्हणून मी इमोशनलच्या बेसिसवर शी इज नॉट दॅट स्ट्राँग, म्हणून मी तिला बाहेर काढते. पण ॲक्चुअली हे चुकीचं कारण आहे. दीपालीनं खूप सपोर्ट केलेला आहे दिव्याला या 8 दिवसात तरी. त्यामुळं माझ्या मते दिव्या आय डोंट नो फुलिशच वाटली ॲक्चुअली कालच्या ह्याच्यामध्ये तरी. तुमचं काय मत आहे ते सांगा. इकडे आता तन्वीला जो आहे तो विशालचा गेम जो आहे ते कळलेला आहे. तिला कळलेलं आहे की विशाल खूप स्मार्टली प्ले करतोय आणि त्यामुळे ती हळू-हळू बाहेर येतीये आणि ती तिचं आयुष सोबत गेम वाढवतीये. दिव्या इमॅच्युअर आहे असं किती जणांना वाटतं? ते तुम्ही मला सांगा. राकेश आणि प्राजक्ता समजावून सांगताना सुद्धा ती तिचीच थेरी सांगत होती की असं तसं ब्ला ब्ला ब्ला. शेवटी राकेशचं ऐकून दीपालीला जाऊन ती सॉरीही बोलते. पण पाहूया आता दीपाली कशी रिॲक्ट होते वगैरे. आता विशाल जे आहे ते राकेशचं पास्ट काढतायत, जे खूप चुकीचं आहे. आता अनुश्री जी आहे ती राकेशला मी असं नाही बोलायला पाहिजे होतं असं जे ही शो केली होती सागर समोर, तर तीच विशालसोबत बसून राकेशची ॲक्टिंग करतीये. खरंच अनुश्री खूप डेंजर आहे. ॲटलीस्ट रुचिताला थोडंसं जाणीव आहे. ती चुकीचं वागली. अनुश्री खूप सेल्फिश आहे असं मला तरी वाटतं. तर आता तुमचं काय मत आहे कालच्या टास्कमध्ये? तर आता 5 लोक जे आहेत ते कंटेंडर आहेत. विशाल, रोशन, आयुष, प्रभू आणि राकेश. तर आता तुम्हाला कोण कॅप्टन व्हावा वाटतो आणि तुमचं मत कुणाला असणार आहे कॅप्टन होण्यासाठी, हे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.